महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्यातर्फे कोटमगाव खुर्द देवीचे या ठिकाणी 7 दिवस हिवाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या सोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. या कॅम्प संदर्भाचं आयोजन आणि नियोजन या संदर्भात आपण त्यांना विचारूया. सर, आपलं स्वागत आहे. या कॅम्पचं आयोजन आणि नियोजन या मागची जी भूमिका आहे, या कॅम्प मागची भूमिका आहे, तर ती थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. धन्यवाद सर. आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं हे जे शिबिर आहे ते 17 तारखेपासून मौजे कोटमगाव देवीचे येथे सुरू झालेलं आहे. आणि या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे की हे अतिशय एक धार्मिक स्थळ आहे. जागृत देवस्थान इथे मानलं जातं देवीचं. आणि या स्थळी आल्यानंतर मुलांना एक अतिशय चांगली ऊर्जा इथे मिळते. गावामध्ये मुलांनी स्वच्छतेची कामं केलेली आहे स्वयंसेवकांनी. त्याचबरोबर गावामध्ये वृक्ष लागवडही काही केलेली आहे. या गावाबरोबरच शेजारील जे विठ्ठलाचं कोटमगाव आहे तिथेही 2 दिवस या विद्यार्थ्यांनी स्वच्छता केलेली आहे. हे सगळे जे शासनाने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने जेवढे नियम घालून दिलेले आहे त्या नियमांच्या अधीन राहून हे शिबिर आज येथे संपन्न होत आहे. आमचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कैलास चौधरी सर असतील, त्याचबरोबर सहकार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश जावळे सर असतील, त्याचबरोबर सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम असतील. यांनी अतिशय चांगलं नियोजन या शिबिराचं केलेलं आहे. हे शिबिर संपन्न करत असताना जगदंबा देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि मौजे कोटमगावचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, त्याचबरोबर सरपंच आणि या गावातील सर्व नागरिक यांचं अतिशय अनमोल अशा प्रकारचं सहकार्य लाभलेलं आहे. असे शिबिर पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जे काही सामाजिकतेच्या जागृततेबाबत जे बदल होतात ते नक्कीच माझ्या लक्षात येतात. आणि हे शिबिर त्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अतिशय चांगलं आहे. या शिबिरामध्ये अधिक चांगल्या वक्त्यांना आम्ही पाचारण केलं आणि त्यांची व्याख्यानं ग्रामस्थांनी ऐकली, विद्यार्थ्यांनी ऐकली. आणि या लोकांसाठी ही व्याख्यानं आपण यूट्यूबवरती अपलोडसुद्धा केलेली आहे की जेणेकरून लोकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण होईल. धन्यवाद. महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधत होते. आपण विद्यार्थ्यांच्या त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी जे आहेत त्यांच्याही आणि त्याचबरोबर ग्रामस्थही आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. तर चला त्यांनाही भेटूया. जगदंबा देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक राजू कोटमे आपल्या समवेत आहेत. जो सर 7 दिवस या विद्यार्थ्यांनी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे जे विद्यार्थी त्यांनी इथं जे शिबिर घेतलं हिवाळी शिबिर, ते निवासी या ठिकाणी होते. तर काय प्रतिक्रिया आहे तुमच्या त्यांच्याविषयी, या कॅम्पविषयी काय? जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जे शिबिर इथं घेतलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी त्यांची शिस्तबद्धता दिसून आली, काम करण्याची आवड त्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. आणि जे संयोजक आयोजक आहेत किंवा समन्वयक आपण म्हणू शकतो असे आमचे जावळे सर, चौधरी सर, शिंदे मॅडम यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. आणि या वर्षीचा जो उपक्रम आहे त्यांचा हा मी म्हणतो अतिशय छान झाला. याला जर रेटिंग द्यायची वेळ आली तर मी 5 पैकी 5 स्टार मी या उपक्रमासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की अशा या जे कॅम्पची गरज आजच्या पिढीला किती? नक्कीच आहे. कारण सध्या आपण बघतो आपल्या वैयक्तिक घरात म्हणजे आपल्या स्वतःच्या घरात पण आपण बघतो की मुलगा शाळेतून आल्यानंतर लगेच मोबाईल घेतो. त्याला आपण सांगतो खेळायला जा किंवा एखाद्या ठिकाणी काम करायला जा, तर ते ऐकत नाही, त्या मोबाईलमध्ये गुंग होऊन बसतात. त्यामुळे हे कॅम्प्स वेळोवेळी झाले पाहिजे. माझं तर असं मत आहे की वर्षातून एकदा न होता कमीत कमी 2दा तरी हे कॅम्प झाले पाहिजे. आणि 7-7 दिवसाचे ठीक आहे, काही हरकत नाही, 7 दिवसाचे भरपूर होतात. ट्रस्टने विद्यार्थ्यांच्या ज्या कॅम्पला जे सहकार्य केलं त्याबद्दल महाविद्यालयाकडून मी या ठिकाणी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी जे आपण प्रतिक्रिया दिलेली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर हे राजूभाऊ कोटमे या ठिकाणी आपल्या समवेत होते. त्याचबरोबर आपण आणखी जे मान्यवर आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत. धन्यवाद. महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी टीम लीडर NSS कॅम्प
मध्ये ज्याचा ॲक्टिव्हली सहभाग होता, अशी एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत. तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव भारती गोरखनाथ नागर. मी विद्यार्थिनी. या 7 दिवस हिवाळी शिबिरामध्ये मी एक लीडर म्हणून काम केलं. आमच्या टीमचं नेतृत्व केलं. मला याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. एकट्याने चालायचं नसतं, आपलं पूर्ण संघ घेऊन चालायचं असतं, म्हणजे एक टीमवर्क मला समजलं यामधून. आणि आम्ही या 7 दिवसामध्ये वृक्षारोपण असेल, गावातली काही ठिकाणी स्वच्छता असेल, यासारखी बरीच कामं आम्ही केली. आणि एक सेवा करण्याचं काम आम्हाला या NSSच्या माध्यमातून मिळालं. मी आमचे प्राचार्य असतील, उपप्राचार्य असतील, जावळे सर असतील, चौधरी सर असतील, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करेल, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि नक्कीच ह्या वर्षी जसा आमचा कॅम्प सक्सेस झाला, त्याचबरोबर पुढच्या वर्षी देखील आम्ही आमचा कॅम्प अशाच प्रकारे सक्सेस करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य पण या ठिकाणी जुडलेले आहेत. त्यांनाही आपण या कॅम्प संदर्भात माहिती विचारणार आहोत, त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ठाकरे सर, नमस्कार. तुमचा जो 7 दिवसीय जो कॅम्प होता NSSचा, त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्या प्रेक्षकांना सांग. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयाचा गेल्या 7 दिवसापासून मौजे कोटमगाव श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी हिवाळी शिबिर संपन्न होत आहे. आज त्याचा सांगता आहे, आज निरोप समारंभ आहे. या 7 दिवसामध्ये आमच्या स्वयंसेवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने श्रमाचं मूल्य असेल, पर्यावरण संरक्षणाचं मूल्य असेल, जलसंवर्धनाचं मूल्य असेल, हे आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. मी माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी आहे. नॉट मी बट यू, ही जे घोषवाक्य आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं, हे आज आमच्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने कळलं आहे असं मला वाटतं. कारण येणाऱ्या काळामध्ये इथून जे मूल्य, जे शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे, या कॅम्पचा जो त्यांना अनुभव आलेला आहे, हा अनुभव त्यांना जीवनभराची शिदोरी ठरेल अशी आशा मला आहे. आणि निश्चितच आमचे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व करतील, देशाचं प्रतिनिधित्व करतील आणि एक चांगले सुजाण नागरिक म्हणून या समाजामध्ये ते आपलं नावलौकिक करतील, कॉलेजचं नाव मोठं करतील, असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला असं मला वाटतं. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या ज्या अमूल्य प्रतिक्रिया आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. आपण काही विद्यार्थ्यांच्या पण अजून प्रतिक्रिया घेणार आहोत, तर आपण जाऊया काही विद्यार्थ्यांकडं. तर विद्यार्थिनी आहेत NSSच्या ग्रुपमध्ये. तू 7 दिवस या ठिकाणी वास्तव्य केलं तुम्ही आणि इथं जे श्रमदान केलं, तर त्यामधून आजची जी पिढी आहे, जे नवीन विद्यार्थी आहे, म्हणजे तुमचं जनरेशन झेड असं म्हटलं जातं तुम्हाला, तर या जनरेशन झेडसाठी अशा कॅम्पची किती आवश्यकता आहे? आजचा जो हा आधुनिक काळ आहे, या आधुनिक काळामध्ये तुम्ही म्हणता काय पिढीला गरज आहे याची, तर आधुनिक काळामध्ये कसं आहे, मुलांचं त्यांना श्रमाची सवयच राहिलेली नाही आहे. म्हणजे शेतीत जाणं किंवा झाड झुड वगैरे हे सगळ्या गोष्टी करणं त्यांना म्हणजे ते लाज वाटते या गोष्टीची. तर काय काय शिकलं इथं? आम्ही इथं ना श्रम करायला शिकलो. आपण जी सेवा करतोय ती सेवा दया नाही तर ती आपली जी समतेची सुरुवात आहे एक नवीन, असं आम्हाला या श्रमदानातून कळलं. या श्रमदानामुळे आम्हाला नवीनच काहीतरी मिळाल्याचा एक आनंद प्राप्त झालाय. या श्रमदानामुळे आमच्यामध्ये खरंच सर काही नवीन बदल झाले, त्यामुळे मी या NSSचा आभार मानते. हो. अच्छा, ठीक आहे. तर आपण दुसरी एक विद्यार्थिनी आहे, हिला पण विचारूया. तो 7 दिवस या ठिकाणी जे काही श्रमाचं महत्त्व तुम्हाला या शिबिराअंतर्गत मिळालेलं आहे, त्याचबरोबर काही बौद्धिक गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. यांचा कॅम्पच्या आधी आणि आता तुम्हाला काय वाटतंय? याच्या आधी मी कॅम्पला तर नव्हते, पण मला खूप आनंद झाला की यावर्षी मी आहे म्हणून. तर हे भरपूर मला आनंद झालेला आहे, त्यासाठी याचे मी खूप आभार. आपण अजून आपल्या समवेत काही विद्यार्थी पण या ठिकाणी जुडलेले आहेत. त्यांनाही आपण त्या कॅम्प विषयीच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. तर तुझं नाव काय? यशपाल विकास सानवते. 7 दिवस तो कॅम्पला होता? हो, मी 7 दिवस कॅम्पला होतो. कॅम्प अतिशय छान झालेला आहे
आणि ह्या कॅम्पमध्ये आम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं. आम्ही जागोजागी जाऊन सफाई अभियान केले आणि वृक्षारोपण वगैरे केले. ही गोष्ट एकदम मान्य आहे आम्हाला की आम्ही नवीन काय शिकला? नवीन की इथं सगळ्यात टीम वर्कनी काम केलेलं आहे. आम्ही इथं सगळे टीमवर्क हे एक स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप झालं. तुझं नाव? माझं नाव नक्षत्र सतीश मोरे आहे. तुझं वर्ग? वर्ग SYB. इथे काम करून आम्हाला आहे ना असा आनंद झाला का सेवा करण्याची आम्हाला संधी भेटली बुवा. नवीन काय शिकला? नवीन याच्यातून आम्ही असं हे शिकलो का कसं जबाबदारी सांभाळायची. नेतृत्व गुण एक नवीन तुमच्यामध्ये विकस आहे. तुझं नाव? आकाश सुभाष क्षीरसागर. 7 दिवस कॅम्पला होतो. हो. महाविद्यालयातील अजून काही विद्यार्थ्यांनी आपल्या समवेत आहेत जे 7 दिवस या ठिकाणी श्रमसंस्कार शिबिर जे राष्ट्रीय सेवा योजनेने आयोजित केलं होतं, तर त्या 7 दिवस शिबिरांमध्ये या अजून काही विद्यार्थ्यांनी आपल्या समवेत आहेत. त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. त्यांना काय वाटलं तर आपल्या समवेत काही विद्यार्थ्यांनी आहेत. तुझं नाव? खुशी भैया. 7 दिवस तू या कॅम्पमध्ये होती. हो. कॅम्पच्या आधी आणि आता काय बदल वाटला? कॅम्पच्या पहिले इकडे खूप घाण ते होतं. आमच्या ग्रुपने सगळं केलं नाही का. अजून कॅम्पमध्ये अजून म्हणजे शिकायला खूप सारं भेटलं आम्हाला. शिकायला अजून ॲक्टिव्हिटीज केले, काही कॉन्फिडन्स वाढून घेतलं, काही कहाणी गोष्टी अजून म्हणजे ग्रुप झाले. अजून मैत्रीण जास्त वाढवले. सर मैत्रिणीसोबत संवाद जास्त वाढला आमचा. ठीक है. तुझं नाव? पठान जवेरिया. अच्छा. कैंप के पहले की कंडीशन और अब आपको क्या फील हो रहा है? कैंप के मतलब यहाँ पे आने से पहले हमको नहीं क्या मतलब हमको पता नहीं था कि कैंप में क्या होता क्या नहीं. हमने सिर्फ ये मोबाइल पे देखा था, पर यहाँ पे आने के बाद हमने देखा कि हमको बहुत अच्छा लगा यहाँ पे आके. और हमको यहाँ पे बहुत कुछ सीखने को मिला. जैसे कि पहले मैंने कभी स्टेज पे बोला नहीं था, पर फर्स्ट टाइम मैंने स्टेज डेयरिंग हाँ मैंने पहली टाइम बोला. मुझे बहुत अच्छा लगा. आपको कैसा? मेरा नाम शाह है मैं और मैं FYBO की स्टूडेंट हूँ. पहले NSS कैंप में आने से पहले कुछ पता नहीं था, क्योंकि हमने फर्स्ट स्टैंडर्ड से 12th स्टैंडर्ड तक के उर्दू मीडियम से पढ़े. तो हमको पता नहीं था. बुरके के बाहर, घर से बाहर कभी फैमिली अलाउ नहीं करती थी. पहले फैमिली ने अलाउ किया कि फर्स्ट टाइम में एक बार देख तो लेंगे कैसा है. यहाँ आने के बाद पता चला कि पहले तो मराठी भी नहीं आती थी. अभी जैसे वैसे बोल रहे हैं, समझ रहे हैं. सब ज़्यादा फ्रेंड्स बने. पहले ग्रुप था सबका. अभी हम लोग के साथ सब घुलते हैं, मिलते हैं, सब अच्छे से बात करते हैं. सफाई का वो हुआ. बुरके में हम लोग कभी सफाई नहीं करते थे, शर्म आती थी. अब एक दूसरे को देख के मतलब ऐसे लगा है कि हाँ हम भी कर सकते हैं. हमने बहुत जगह की सफाई की. कुछ सर जो हमारे साथ थे, जावड़े सर, शिंदे मैडम और चौधरी सर, पहले वो स्ट्रिक्ट लगते थे, पर जैसे जैसे हम उनके साथ थी, जैसे टाइम गया हाँ वैसे हमको ऐसे लगा कि हाँ वो बहुत मतलब फ्रेंडली है, अच्छे हैं. और भी बहुत सी बातें जो सीखे हमने फ्रेंड्स के साथ. और सफाई करना और स्टेज डेयरिंग आई. टीम वर्क में कैसा काम होता है वो सब हमने सीखा. बस घर पे झाड़ू भी नहीं लगाते थे, लेकिन अब वो यहाँ पर आकर उनको श्रमाचं महत्व त्यांना समजलेलं आहे. काय वाटतं? बहुत अच्छा लगा. पहले दिन तो मतलब NSS से पहले ऐसा लगता था कि मुझे मतलब बिल्कुल इंटरेस्ट नहीं था. पहले दिन तो मैं आई भी नहीं थी. फिर मैं दूसरे दिन आई कि भाई जाना चाहिए. तो फिर जब से गई तो एक दिन ऐसा लगा, बहुत अच्छा लगा. तो मैं वहाँ से पूरा रेगुलर आने लगी. और अलग अलग यहाँ टीचर्स व्याख्यान देने आते थे. उनसे बहुत सारी हमें इंफॉर्मेशन मिली. जैसे पानलोर क्षेत्र, बहुत पर्सनैलिटी पे किसी ने बात की तो बहुत अच्छा लगा. हमें उनसे बहुत अच्छी इन्फॉर्मेशन मिली. तर या महाविद्यालयातले काही तरुणींनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण जे कार्यक्रम अधिकारी आणि त्यांचे जे सहकारी डॉक्टर गणेश जावळे असतील किंवा मग चौधरी सर असतील, यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला त्यांच्याकडे जाऊया. श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव खुर्द येथे NSS 7 दिवसीय जे कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याचे सर्वेसर्वा म्हणजेच कार्यक्रमाधिकारी श्री कैलास चौधरी सर आपल्या समवेत आहेत. त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सर, या कॅम्पचं जे आयोजन करण्यात आलं याचा विषय काय? यावर्षी जो आहे मी प्राध्यापक कैलास शांताराम चौधरी, कला वाणिज्य महाविद्यालय येवला, गेल्या 17/1/2026 ते साधारणतः 23/1/2026 या 7 दिवसामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर
कोटमगाव देवीचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. ते आयोजित करण्यामागचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं, आज समाजापुढे पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे, त्या गांभीर्याने विचार करावा या दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थ्यांना श्रमदान असेल त्या अंतर्गत किंवा जे काही व्याख्याते आमच्या या कॅम्पला भेट देणार आहेत ते सुद्धा त्या वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, जेणेकरून भविष्यामध्ये जलसंवर्धनाची कामं होतील, वृक्ष लागवडीच्या संदर्भात कामं होतील, वनीकरणाच्या संदर्भात कामं होतील, जे काही हवामानामध्ये बदल झालेले आहेत हा उद्दिष्ट यावेळेस पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. हा डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी सुरू आहे आयोजनाचं हे केलेलं आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि या ठिकाणी जे कोटमगाव खुर्दचे जे ग्रामस्थ आहे, इथलं जे प्रशासन आहे, यांचा सहभाग कसा होता? विद्यार्थ्यांबद्दल जर बोलायचं झालं सर, मला इतका आनंद झाला की गेल्या 7 दिवसामध्ये माझे जे काही स्वयंसेवक होते, विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, त्यांनी अतिशय मनपूर्वक मनापासून श्रमदानाचं काम असेल तरी केलं, व्याख्यानाचं जे काही वेगवेगळे त्यांना दिलेले होते विषय त्यातही त्यांनी खूप हिरिरीने भाग घेतला. आणि जे काही आमचं दिनचर्या असायचा त्या दिनचर्यांमध्ये जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असेल त्यासुद्धा सर्व ग्रुप जे आम्ही हे केलेले होते त्या ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने हा NSS कॅम्प यशस्वी झालेला आहे. आणि याचबरोबर तुम्ही जे काही सांगितलं गावातले कोटमगाव ग्रामपंचायत असेल किंवा जगदंबा ट्रस्ट असेल, यांच्या सर्व सदस्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनाही आम्हालाही मार्गदर्शन केलं. त्या सगळ्यांच्या सहकार्यांमुळे हा कॅम्प यशस्वी झाला असं मला वाटतं. धन्यवाद सर. तर हे कार्यक्रम अधिकारी त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी अभिलाषा शिंदे मॅडम प्राध्यापिका, तर त्यांनाही आपण विचारूया. मॅडम, आपण विद्यार्थिनींचं जे नेतृत्व केलं तर त्या संदर्भात विद्यार्थिनींचं आधी कॅम्पला आल्या होत्या त्यावेळेस आणि आता या कॅम्पमधून ते शेवटच्या दिवसात जात आहे, तर जो काही बदल आहे तो काय अनुभवताय आपण? विद्यार्थिनी सुरुवातीला जेव्हा आल्या कॅम्पला उत्सुकता त्यांची कमी होती की त्यांना असं वाटलं कॉलेजमधलं एखादं लेक्चर असेल, पण जेव्हा त्यांनी अनुभव घेतला 2-3 दिवसाचा, आता त्यानंतर त्या म्हणायला लागल्या की आम्हाला कामं द्या, स्वतःहून पुढाकार घेणं, नेतृत्व करणं. आम्ही गट केले होते त्यांचे आणि प्रत्येक दिवसाच्या व्याख्यानाचं जे आयोजन आहे, सूत्रसंचालन, परिचय, आभार, हे सगळं विद्यार्थी करत होते. वेगवेगळी व्याख्यानं जी रोज होतात त्यामध्ये त्यांनी एके दिवशी तर इंग्लिशमधून त्यांनी पूर्ण सूत्रसंचालन आणि सगळ्या गोष्टी इंग्लिशमधून केल्या होत्या. ती काळाची गरज पण आहे. आणि कुठेही त्या म्हणजे स्टेज डेअरिंग आम्ही जेव्हा महाविद्यालयात त्यांना बघतो तेव्हा कुठेतरी त्या मागे पडत, म्हणजे पण इथे जेव्हा कार्यक्रम व्हायला लागले आणि 1-2 विद्यार्थी पुढे यायला लागले, त्यानंतर त्यांच्या मागून बरेच विद्यार्थी पुढे यायला लागले. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी इन्स्पिरेशन जागलं की हो आम्ही पण हे करू शकतो आणि ते पुढे येऊन सगळं करू लागले. आता म्हणायला लागले की आम्हाला अजून कामं द्या. आणि आता त्यांना वाटायला लागलं शेवटच्या दिवशी की संपूच नाही कॅम्प. अच्छा, म्हणजे जी विद्यार्थी असन किंवा विद्यार्थिनी असन, घरात झाडं लोटल्याचं काम त्यांना आपण सांगितलं तर ते करत नाही, परंतु ते आज स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी त्या कॅम्पमध्ये करत असतात. ती एक प्रेरणा या कॅम्पद्वारे त्यांना मिळाली आणि श्रमाचं महत्त्वही त्यांना कळालं. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने सुद्धा त्यांना बऱ्याच गोष्टी की पुढे येऊन आपण धैर्य दाखवलं पाहिजे. स्टेज डेअरिंग असेल किंवा बोलण्याचं धैर्य असेल, हे सगळं करायला लागलेत मुलं. सर, काय मॅडमने आता सांगितलं की आम्ही जे काय आहे तर 6 ग्रुप पाडण्यात आले होते. 6 ग्रुपने सर जेव्हापासून ग्रुपला असं आम्ही दिलेलं होतं की याला इतके पॉईंट्स आहेत, तितके पॉईंट्स आहेत, मग ते सूत्रसंचालन असो किंवा स्वच्छतेचा असो किंवा साधारणतः ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या, सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या, एक बाऊल असायचं त्यातनं हे काढायचं आणि ते त्यातनं जे काय असेल तर विद्यार्थी जे आहे तर ते यायचे, स्वतःचा अभिनय करायचे आणि त्यातनं ते करायचं. तर त्यात छावा जो ग्रुप होता सर, छत्रपती संभाजी, तो ग्रुप जो आहे तर त्या सर्वात जास्त गुण मिळून प्रथम क्रमांक आलेला आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्या ग्रुपचं कौतुक करावं असं मी सांगतो. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी कार्यक्रम अधिकाऱ्यांना सहकार्य करणारे आमचे मित्र प्राध्यापक जावळे सर या ठिकाणी आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्यामधून
त्यामधून जावळे सरांचं नाव प्रकर्षाने पुढे आलेलं आहे. याचा अर्थ त्यांची मेहनत या मागे दिसते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडी, आणि इथलचे जे ग्रामस्थ जे आहेत त्यांच्याही तोंडी सरांचं नाव आहे. सर आपल्या समवेत आहेत, सरांची आपण प्रतिक्रिया घेऊया. सर नमस्कार, आपला काय वाटतंय? सर अतिशय छान वाटतंय. मुलांनी मागच्या वर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी अतिशय उत्स्फूर्तपणे कामं केलीत आणि इथल्या नागरिकांनी प्रतिक्रिया ऐकल्या, इतक्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होत्या का हा हॉलसुद्धा असू द्या, हा फक्त नवरात्रीच्या कार्यक्रमाला उघडला जातो आणि ते फक्त नवरात्रीनंतर आपल्याला फक्त उपलब्ध करून देतात. म्हणजे एवढा जिव्हाळा इथल्या स्थानिक लोकांबरोबर, ट्रस्टच्या लोकांबरोबर आपण निर्माण केला आणि एक कुटुंबातलीच माणसं आपण इथं येतोय दरवर्षी, या भावनेने ते दरवर्षी आपल्याला सहकार्य. महाविद्यालयाने एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचं काम केलं. हो नक्कीच. एकदम चांगलं महाविद्यालय म्हणून आपला पण रिस्पेक्ट त्यांच्या नजरेत वाढला आणि ही समाजात चांगली लोक आहे, आपला कॉन्टॅक्ट समाजाबरोबर असणारा कॉन्टॅक्ट कमी होता. आपले विद्यार्थी आपल्यासाठी विश्व आहे, पण त्याच्या बाहेर जाऊन ही जी बाहेरची मोठी लोक आहेत यांच्याबरोबर सुद्धा आमचा वैयक्तिक संपर्क जास्त वाढला आणि त्याच्या निमित्तानं ते नवरात्रीमध्ये आपली मुलं इथे येऊन 9 दिवस वाढण्याचं काम केलं भक्तांना. म्हणजे आपल्या कॉलेजकडून चांगलं कार्यसुद्धा त्यांनी करून घेतलं. जो NSSचा जो मोटो आहे की नॉट मी बट यू, हे एका अर्थाने कितपत सक्सेसफुल झाला? 100% वाटतं का इथं. म्हणजे एखाद्या गोष्टीला समजा आता एखादा विशिष्ट पदार्थ वाटतोय, नाश्ता करतोय आपण, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं असं मत असायचं का आधी सगळ्यांना भेटलं का ते बघत होते, मग स्वतःचा विचार करत होते. एक सांघिक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली थोडक्यात असं म्हणता येईल. मोठ्या प्रमाणामध्ये एखादा जर नाश्ता करण्या वाचून उभा असेल तर त्याला ते प्लेट भरल्यानंतर आधी त्याच्याकडे घेऊन जायचे का घ्या तुम्ही अगोदर, मग आम्ही करू. सर आताच्या जनरेशनकडे जर बघितलं आपण समाजामध्ये, तर या जनरेशनला या अशा मूल्य संवर्धनाची गरज आहे असं आपल्याला वाटतं. हो नक्कीच. कारण की मोबाईल असू द्या किंवा इतर प्रसारमाध्यमं असू द्या, याच्यावरती कंटेंट चांगली पण आहे, वाईट पण आहे. परंतु जी दाखवणारी माध्यमं आहेत ती मुलांचा ओढा कोणत्या बाजूला आहे हे बघून तेच कंटेंट, साधारण वाईट कंटेंटचा भडीमार जास्त आहे. आणि ह्या 7 दिवसाच्या जोपासनेमध्ये मुलं थोडी मोबाईलपासून वेगळी झाली आणि चांगला विचार करायला लागली. आणि पहिल्या दिवसाचा जर मुलांचा आता एकंदरीत आत्मविश्वास जर बघितला बोलण्याचा, तर समोर मुलं येत नव्हती. आणि आज आमचा 5व्या दिवशी कार्यक्रम झाला, 6व्या दिवशी कार्यक्रम झाला, तर त्याच्यामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येत होती प्रतिक्रिया. तो एक विलक्षण असा बदल तुम्हाला या ठिकाणी जाणवतोय. आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतल्या आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हाला जाणवला की कॉलेजमध्ये कधी न बोलणारे लाजरी बुजरी जी विद्यार्थिनी आहेत, तर ते आज एकदम स्टेज डेअरिंग आमच्यामध्ये वाढली किंवा काही स्पोकन स्किल वगैरे जे काही असे काही स्किल आहेत ते डेव्हलप झालेले आहेत त्यांचे, असे त्यांनी प्रतिक्रिया सर दिलेली आहेत. तर धन्यवाद तुमचे पण खूप आणि तुमचे विशेष करून आभार, कारण सर्व विद्यार्थी आपलं सर्व तुमचं नाव घेत आहेत. तर त्याबद्दल तुमचे खूप आभार. तुम्ही खूप या ठिकाणी मेहनत घेतली आणि हा 7 दिवसीय जो हिवाळी शिबिर जो कॅम्प आहे NSSचा तो यशस्वी करून केला. तर महाविद्यालय परिवारातर्फे आणि आमच्या या यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी सर्व विद्यार्थिनी आणि या कॅम्पमध्ये जे अधिकारी पदाधिकारी तसेच जगदंबा देवस्थान ट्रस्टचे जे अधिकारी पदाधिकारी यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.